किरण सर. तर जाऊया सामन्याकडे. सामन्याला होती सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला मनीष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टेंबिवली टीम कडून एक जबरदस्त दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर मग गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत संतोष जाईचा गोलंदाज. एक्सपिरियन्सने भरलेले दोन्ही टीम आहेत आणि त्यामुळे एक कडा संघर्ष पाहायला मिळेल. पहिलाच बॉल यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला गॅदर केलाय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि अगदी या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती काय सुंदर पद्धतीचा तो फटका आपण पाहिला होता. 2 धावा येत आहेत. कारण अशा पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट करावेच लागतील. दोन्ही टीम तगड्या आहेत त्यामुळे या मॅच मध्ये एक चांगलं टशन, एक चांगलं बिग फाईट, एक चांगली रोमांचक ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या वेळेला जरूर विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी चुकी झाली, परंतु डिरेक्टली हिट करण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी झाला होता. आणि तसं जर का आपण पाहिली असतं तर मग एक अवांतर धाव तर मिळते. कारण यावेळेला वाईड +2 अशा एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. चुकी होताना पाहायला मिळाले. अगदी पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर हा चेंडू संतोष कडून थोडासा अतिरिक्त फेकला गेलाय. पहिल्याच बॉलवरती 5 धावा. पुढील बॉल वेग ज्या पद्धतीच्या गोलंदाजाकडे आहे आणि त्यानंतर यावेळेला ज्या पद्धतीने अगदी जडमध्ये चेंडू हाताळला गेलाय, ही खासियत राहिली गोलंदाजाची. अगदी झाई टीम जरूर या जव्हार चषकामध्ये एका सीझन मध्ये येऊन गेली होती, सीझन क्रमांक 1 वरती. आणि त्या ठिकाणी काय अप्रतिम खेळ करत क्वालिफाय केलं होतं झाई टीमने. आणि यंदा देखील तोच खेळ पुन्हा एकदा या ठिकाणी जरूर दाखवण्याकरिता हा संघ उपलब्ध झालाय. 2 बॉलवरती 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढील बॉल यावेळेला फुलटॉस चेंडू. इथं देखील कनेक्शन व्यवस्थित पाहायला मिळालंय, परंतु धाव मिळते ती फक्त एक. पॉवर प्ले जो सुरू आहे त्या पॉवर प्लेचा जरूर एक चांगला फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतोय. आता या वेळेला फ्लिक केलंय, मात्र जरूर एक्झिक्यूट योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी नव्हतं आणि विकेटचं नुकसान यावेळेला प्रतीक पाटीलला बाद केलं जात आहे. एक सर्वोत्तम खेळाडू या टीमचा आणि त्या फलंदाजाला आता मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. कारण वेगाने जो चेंडू आला त्या चेंडूला मात्र फ्लिक केलं गेलं होतं. टायमिंग चांगला होता, मात्र जरूर डिस्टन्स मोठं क्लिअर झालं नाहीये. ओहो, काय सुरेख फटका. आणि जास्तीत जास्त हवेमध्ये तो चेंडू राहिला आणि त्यानंतर यावेळेला एक सुंदर पद्धतीने तो कॅच कॅरी झालाय. विकेट क्रमांक 1 या ठिकाणी होते. बॅक टू डगआउट पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अगदी संतोषच्या माध्यमातून केली जाते पहिल्या षटकामध्ये झाई टीमसाठी. खूप चांगले षटक आपण आतापर्यंत पाहिले. पहिल्या 4 बॉलवरती नियंत्रण ते पाहायला मिळालंय.
शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तत्पूर्वी नवीन फलंदाज मंदार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये जरूर पहिले षटक आतापर्यंत संतोषकडून सुंदर हाताळले जात आहे. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा फ्लॅटेड आणि या झोनमध्ये आतापर्यंत काऊ कॉर्नर जो क्षेत्र निवडलाय त्या ठिकाणी भरपूर चांगले स्ट्रोक येत आहेत आणि इथं मात्र डेंजर झोनमध्ये यावेळेला पाहायला मिळत आहेत. मनीष वेगाने तर धावून आलाय परंतु त्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागं आहे का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर रिझल्ट आपण बघणार आहोत. तत्पूर्वी संतोषकडून ज्या पद्धतीने हे सध्या तरी या ठिकाणी गोलंदाजी केली जाते 5 बॉलमध्ये भरपूर चांगलं गोलंदाजीचं त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. फलंदाज सेफ नॉट आउट चं डिसिजन या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अगदी यावेळेला जरूर मनीष एकही चेंडू त्याने आतापर्यंत फेस केला नाहीये आणि एक चेंडू फेस केलाय आणि तदनंतर त्याला जरूर डेंजर झोनमध्ये आपण पाहिलं होतं. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल 9 धावसंख्या 1 गडी बाद असं ते आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल इथं मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आता यावेळेला कनेक्शन लास्ट जबाब आहे आणि डेफिनेटली चेंडू लॉंग ऑन बॉडीच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी चाललाय. जो मात्र 5 चेंडूवरती इम्पॅक्ट तयार केला होता गोलंदाज संतोषने तो शेवटच्या चेंडूवरती कनेक्शन लास्ट जबाब आणि मंदारच्या बॅटमधून तो एक उत्कृष्ट फटका आपण पाहिला आणि षटकार ठोकत यावेळेला जरूर सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीची सुरुवात ती मात्र आपण पाहिली आहे. हा षटकार येतोय जरूर शेवटच्या चेंडूवरती आणि त्यानंतर मग धावसंख्या या षटकाराबरोबरच वाढत चालले 15 या अंकावरती. पहिलं षटक आता होतंय थोडंसं महागडं. तदनंतर जरूर मागील 2 दिवसापूर्वी वसुरी बोरसेपाडा येथील एक खेळाडू जरूर ऑफ झाला होता आणि त्या खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून कैलासवासी मनोज बोरसे हे जरूर 2 दिवसापूर्वी ऑफ झाले होते आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. टेनिस क्रिकेटमधील ॲज अ गोलंदाज जबरदस्त अष्टपैलू खेळाडूची भूमिका नेहमीच साध्य करणारा आयकॉनची कित्येक वेळा चांगल्या भूमिका बजावणारा खेळाडू धनंजय तो मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि पहिलाच बॉल यावेळेला सुंदर लेंथ लाईनवरती त्यानं मात्र हाताळल्या गेल्या. 2 धावा इथं जरूर पाहायला मिळतील. बऱ्याचदा जरूर आयकॉन खेळाडूची भूमिका म्हणून त्याला आपण पाहिलंय. सध्या तरी पाहिलं तर यावेळेला बॉलिंग मार्कवरती येतोय. पहिलं षटक 15 धावांचं आलंय त्यामुळे या षटकामध्ये त्याला कमबॅक करून आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा जरूर एक चांगले कार्य संपन्न करावं लागेल. 17 धावा 1 गडी बाद अशा पद्धतीचं चित्र सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता. टेंबिवली टीम इथं पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं आहे गॅपमध्ये इनटू द गॅप मधून 1 बाउन्स चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. टाळ्या शिट्या वाजल्या जात आहेत प्रेक्षकांकडून कारण अशा पद्धतीने हा क्रिकेटचा माहोल आता क्रिएट होतोय. अगदी हा चेंडू सुंदर पद्धतीने पिक झाला आणि मनीषच्या बॅटमधून तो येतोय पहिला चौकार. 21 धावा धावफलकावरती सध्या जाऊन पोहोचतायत. धनंजय नाईक वरती आता यावेळेला अटॅक केला जातोय. समोर ज्या पद्धतीची बॅटिंग चर्चा मसलत केली जाते कशा पद्धतीने फलंदाजांना थांबवायचंय. आज जर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नजर टाकाल मैदानाच्या बाहेर तर मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जॉईंट होताना पाहायला मिळतोय. संपूर्ण जव्हारमधून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅच बघण्याकरिता प्रत्यक्ष उभे आहेत कारण आज एक गाव एक गट फॉर्मॅटमधील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उडवलाय पुन्हा एकदा यावेळेला स्वीट शीटचा तो वापर आणि चेंडू मात्र जातोय निघून सीमारेषा पलीकडे.
2-3 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा आल्या. धनंजय वरती अटॅक झालाय तर 25 धावा, 25 रन्स. वेगाने स्कोरबोर्ड या ठिकाणी वाढत चाललाय. टेंभोवली टीमचा जर विचार केला तर कुणाल मोहिते यांनी हा संघ मात्र जरूर यावेळेला पुरस्कृत केलाय आणि एक चांगली टीम. पुढील बॉल यावेळेला जरूर पुन्हा एकदा दिशा जरूर यावेळेला चांगली देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला चेंडू ब्रश झाला नाहीये आणि त्यानंतर हा चेंडू लॉंग स्टॉपला बाईटच्या माध्यमातून चाललाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत वेगाने चेंडू शरीरापर्यंत आला आणि विकेट किपरला देखील त्या ठिकाणी चकमा दिला आणि त्यानंतर मग विकेट किपरच्या पाठीमाग बऱ्याचदा आपण पाहिलंय की यावेळेला चेंडू थांबत नाहीये आणि त्याची 3 बॉलवरती लगातारचे 3 चौकार. 29-29 धावा. पुन्हा एकदा यावेळेला फटका सुंदर आहे परंतु क्षेत्ररक्षक निवडला. यावेळेला ऑस्टमच्या जवळचा तो बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न कव्हरच्या झोनमध्ये त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ते मात्र आपण पाहिलं आणि त्यानंतर विकेट या ठिकाणी मिळवली गेले. धनंजयला ती अखेरकार विकेट या ठिकाणी मिळते. 29 धावसंख्या आणि 2 विकेट त्या मात्र पडल्यात. अगदी जर आपण पाहिलं तर स्क्वॉडच्या पद्धतीने आज अगदी प्रेक्षक वर्ग आतुरतेने या मॅचची मजा घेण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकतायत. मोनिश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या ओव्हरचा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. सुरुवातीला असं वाटलं होतं की हे षटक मात्र जरूर थोडंसं महागड होत चाललंय, मात्र त्यानंतर त्याने एक विकेट प्राप्त केले आणि आता शेवटचा बॉल. मोनिश आणि मंदार ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. झाईच्या विरुद्ध यावेळेला टेंबिवली म्हणजेच संतोष मूर्ती 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष मोहिते स्मृती 11 टेंबिवली असा हा संघ पुरस्कृत केलाय तो कुणाल मोहिते यांनी आणि एक सुंदर पद्धतीचं सध्या क्रिकेट पाहायला मिळत आहे. एक कुणाल 11 संघाने ऑलरेडी एक संघ जो बोरगड आपण पाहिला होता तो पुरस्कृत केला होता आणि तो संघ देखील क्वालिफायर. हलक्या हाताने पुश केले जाते. शेवटचा बॉल मोनिशला माहिती होतं की यावेळेला अंतिम बॉल आहे परंतु इथं मात्र जी दिशा दिली होती त्या दिशेला तो मात्र जाऊन पोहोचलाय. 33 धावा 2 गडी बाद. एक उत्तम दर्जाचं क्रिकेट सध्या जव्हारमध्ये सुरू आहे. नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ही स्पर्धा आणि प्रेक्षक वर्ग आज क्राऊड पूर्णपणे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि ते चित्र आपण पाहू शकता स्क्रीनवरती. संपूर्ण जव्हारच्या विभागातून ग्रामीण भागातून उपस्थित झालेले हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज आतुरतेने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी जागा घेऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया सामन्याकडे. गोलंदाज यावेळेला जयराज बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल. यावेळेला नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये. डेफिनेटली ऑफ्टमच्या बऱ्याच बाहेर तो चेंडू आपण पाहिला. रिव्हर्स सीट तो खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट आणि हॅट्रिक षटकार यासाठी पारितोषिक येतंय. लगातार 3 षटकार लगातार 3 विकेट साठी सिद्दीकीभाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज येत आहे. लेगी तो केक शॉपचे ते ऑनर आहेत आणि क्रिकेट दिवाना
म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज बऱ्याच वेळानंतर ते मात्र या ठिकाणी पारितोषिक अनाऊन्स करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला व्हॉट अ टायमिंग, ब्रिलियंट शॉट. मात्र यावेळेला आवर्जून त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. ही जरूर फिल्डिंगची रेस्ट्रिक्शन ज्या पद्धतीने पाहायला मिळते कमालीची. वाटलं होतं की चेंडू निघून जाईल. मोनिशच्या बॅट मधून तो एक चांगला फटका पण पाहिला होता, परंतु त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षकाला आवर्जून उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या चेंडूवरती बनतील त्या फक्त 2 धावा. म्हणजेच एकच चेंडू फेस झालाय. 4 धावसंख्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये बनल्यात. 37ला 2 ही स्थिती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग केली जाते. पुढील बॉल, थोडीशी बॅट लवकर आली, चेंडू थोडासा लेट आलाय आणि त्यामुळे जे कनेक्शन या ठिकाणी व्हायला हवं ते कनेक्शन मात्र झालं नाहीये आणि तदनंतर एक लेग बाईटच्या माध्यमातून ती मात्र धाव या ठिकाणी अर्जित होते. वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागेल. अगदी 2च बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये झालाय आणि आपल्याकडे 2 मिनिटे 10 सेकंदाचा वेळ हा उर्वरित आहे. त्यामुळे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 चेंडू फेकावे लागतील, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे जे नियम आहेत ना, ते नियमाचं पालन आपल्याला करावंच लागतंय. सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने या षटकामध्ये, परंतु जो पहिला वाईड गेला होता आणि त्यानंतर मग लगातार बॅटिंग मोनिश आणि मंदार या दोन्ही फलंदाजाकडून व्यवस्थितपणे केली जाते. चांगली फलंदाजी. स्कोरबोर्ड आता भरपूर मोठ्या वेगाने तो मात्र पुढे सरसावलाय. 39 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 2.3 म्हणजेच फक्त 15 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत संपन्न झालाय आणि 15 चेंडूवरती तब्बल बनल्यात त्या 39 धावा. म्हणजे किती वेगाने स्कोर कार्ड इथून मात्र पुढे सरसावला जातोय. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत धावफलक खूपच वेगाने पुढे आलाय. अजून एक यावेळेला रिव्हर्सीचा अटेम्प्ट केला जातोय. मात्र म्हणतात ना की धावसंख्या कुठल्याही पद्धतीने येऊ दे. तर या ठिकाणी चौकार बाईच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि त्या चौकाराबरोबरच स्कोरबोर्ड 43 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. आता प्रेक्षक वर्गांना देखील एक चांगली सुवर्ण संधी. जर प्रेक्षकांनी झेल पकडला सीमारेषा पलीकडे जाणारा तर 100 रुपयांचे कॅश प्राईज सिद्दीकीबाई यांच्या माध्यमातून अनाऊन्स होत आहे. कालच्या दिवसामध्ये तर आपण पाहिलं होतं भरपूर मोठमोठी पारितोषिक प्रेक्षक वर्गांना देखील आणि ती जिंकली देखील आहेत. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट चा तो वापर आणि इथं बॅटला प्रॉपरली कनेक्शन ते मात्र होताना पाहायला मिळत नाहीये आणि विकेट ती मात्र यावेळेला पाहायला मिळाले. तौसिफ नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये न्यू बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलाय 43 या अंकावरती. शेवटचा बॉल तो मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. कमाल धमाल मैदानात सध्या जरूर पाहायला मिळते टेंबिवली टीम कडून. आज ज्या पद्धतीने बॅटिंग मध्ये ती कमाल दाखवण्याचा प्रयत्न केलाय. संतोष मोहिते स्मृती 11 म्हणजे टेंबिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय आणि प्रत्येक फलंदाजाने आतापर्यंत रिव्हर्स सीटच्या माध्यमातून जरूर सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केलाय. इथेही कनेक्शन चांगलं होतं, परंतु त्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे इथं धाव मिळते ती फक्त 1. आता षटक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांचे समाप्त अखेरीस यावेळेला स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 44 रन्स ऑन दी बोर्ड.
खूप चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिल्या 3 षटकामध्ये. आणि खूप महत्वाचे षटक, चौथं षटक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाज या ठिकाणी जरूर प्रशांत यावेळेला पाहायला मिळते. महत्वाची जरूर ही ओव्हर असणार आहे, डेथ ओव्हर, आणि त्या डेथ ओव्हर मध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी जरूर गोलंदाजी होईल. समोर जर पाहिलं तर तोसिफ 1 बॉल खेळलाय, 1च धावा, आणि समोर मंदार 3 बॉलवरती 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मात्र हा बॉल वेगावरती स्वार, राऊंड विकेट, आणि अगदी वाईड यॉर्कच्या जोरमध्ये फलंदाजाची बॅट तर हेलिकॉप्टरच्या शॉट म्हणून फिरली होती, परंतु ते कनेक्शन होणं देखील अपेक्षित आहे. सुपर्ब गोलंदाजी अप्रतिम आता केली जाते पहिल्या बॉलवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा तीच लाईन हा चेंडू मात्र रिलीज केलाय. मात्र यावेळेला फलंदाजाला बाद करण्यामध्ये ते मात्र यश प्राप्त होत आहे. काय सुंदर गोलंदाजी, अगदी या गोलंदाजीची जर लेंथ लाईन पाहिली तर तिथं मात्र टप्पा अचूक लेंथ वरती, आणि लगातार 2 चेंडू एकाच लाईन वरती आले, त्यामुळे त्या फलंदाजाला मात्र चेंडू ओळखून दिला नाहीये, आणि लगातार डॉट बॉल बरोबरच तोसिफची विकेट ती मात्र यावेळेला पाहायला मिळतीये. दोन बॉल लगातार डॉट आलेत, आणि मेडन षटक जर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कल्पेशजी धानमेर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राईज गोलंदाजाला. मात्र यावेळेला कनेक्शन झालंय आणि 1 धाव तर या ठिकाणी बनेल. नवीन फलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. झाई टीम न कमबॅक केलंय, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 44 धावा स्कोरबोर्डवरती होत्या. त्यानंतर प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आला, आणि प्रशांतने उत्कृष्ट पद्धतीची ती मात्र गोलंदाजी केली आहे. अगदी या ठिकाणी चेक केलं जाईल विकेटच्या पलीकडे चेंडू लँड झालाय का, त्यासाठी चेक केलं जात आहे. अगदी प्रेक्षकांना देखील एक चांगली सुवर्ण संधी आहे. झेल सीमारेषा पलीकडे जाणारा तुम्ही कॅच कॅरी करा आणि 100 रुपयांचे कॅश प्राईज जिंका. तर नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. विकेटच्या पलीकडे चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला, आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा. अगदी या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ते दाखवलं जातं, आणि त्यामुळेच नो बॉल बरोबरच येणारा चेंडू फ्री हिट तो मात्र आपण बघणार आहोत. पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात प्रशांतने. पुढील बॉल फ्री हिट, आणि फ्री हिटच्या त्या बॉलवरती कनेक्शन मात्र त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. शेवटचे षटक ते मात्र निर्णायक ठरले. आतापर्यंत प्रशांतने खूप सुंदर गोलंदाजी केली. इकॉनॉमिकली जे चांगले षटक जायला हवं ना ते षटक. आणखीन एक रफ्तार किकिंग म्हणून सध्या या ठिकाणी आपण प्रशांतला पाहू शकतायत. जागा बनवली खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला फॉलो केलाय, आणि त्यानंतर टप्पा सुंदर रायझिंग डिलिव्हरी म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकता त्या चेंडूला. सुपर्ब गोलंदाजी. फक्त या ठिकाणी 2च धावा खर्च झाल्यात.
शेवटचा बॉल तो मात्र हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी लॉंग ऑन बाउंड्री पासून तर मिड ऑनच्या क्षेत्रापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि या बॉलवरती मिळते धावती फक्त 1 आणि आता होते षटक समाप्त. 2 धावा, क्षमा असावी, 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि शेवटच्या साठी उपस्थित व्हायचे सिकंदर स्पोर्ट आणि त्यांचे विपक्ष योगेश 11 देवीचा पाडा, क्षमा असावी, जीव्ही स्पोर्ट महापुली असा पुढील सामना असणार आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला ज्या खुर्च्या आपण घेऊन गेल्यात प्रेक्षक वर्ग, आपणास विनंती आहे की आपण त्या खुर्च्या त्या ठिकाणी नेऊन ठेवायच्या. खेळाडू कक्षामध्ये आपण त्वरित त्या खुर्च्या नेऊन ठेवायच्या आहेत. खेळाडू कक्षाच्या बाहेर ज्या खुर्च्या आलेल्या आहेत त्या त्वरित नेऊन ठेवायच्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये ठेवल्या गेलेल्या नाहीयेत, त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्या त्या ठिकाणी ठेवून द्यायच्या. तसे आयोजकांकडून आपल्याला सूचना येत आहेत, अन्यथा इथून आयोजक तिथं जरूर येऊन खुर्च्या ठेवतील. तर मग तसं न होता आपण स्वतः त्या खुर्च्या आपण तिथं ठेवून द्यायच्या, ती विनंती आहे. थोडंसं आयोजकांना आपण सहकार्य करावं. अगदी या ठिकाणी जरूर सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 50 धावसंख्येचे ते टार्गेट या ठिकाणी सेट केले गेलेलं आहे आणि एक सुंदर तो टार्गेट यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. जीव्ही स्पोर्ट आणि पुढील सामना जीव्ही स्पोर्टच्या विपक्ष योगेश 11 दिवेपाडा अशा 2 टीम आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतील. टॉस साठी यायचे, त्वरित टॉस करण्याकरिता आपण उपस्थित व्हायचे. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. नरेशजी महाले साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय.
जीवी स्पोर्ट महापोलीच्या विपक्ष योगेश इलेव्हन दिवेपाडा असा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सामन्याला देखील होते सुरुवात. वेदांत बॉलिंग मार्क करते. पहिलाच बॉल यावेळेला सुंदर पद्धतीने कव्हरच्या झोनमध्ये तो फटका मात्र कन्वर्ट झालाय आणि फील्ड करतील तोपर्यंत आरामात 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातील. 50 धावसंख्येचं टार्गेट आहे, त्यामुळे 50 धावसंख्या जर बनवायच्या असतील तर मग या ठिकाणी तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. चेक करावं लागेल 1 शॉटसाठी. ओके, 2 धावा पहिल्याच बॉलवरती आपण या ठिकाणी बघणार आहोत. जयराज आणि त्याच्या साथीला धनंजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी दोन्ही फलंदाजाकडे बिग हिट खेळण्याची आणि पॉवरफुल फलंदाजी करण्याची एक चांगली क्षमता आहे. यावेळेला जरूर पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईनवरती चेंडूची फेकी. अगदी या इनिंगमध्ये पारितोषिक पुन्हा एकदा अनाऊन्स आहे सिद्दीकी भाई यांच्या माध्यमातून. लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयांचे कॅश प्राईज सिद्दीकी भाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाऊन्स झालाय. पहिल्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी. बॅच इनसाइड इज कनेक्शन ते मात्र योग्य पद्धतीने होताना दिसत नाहीये आणि इथं एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. सध्या तरी जयराज या फलंदाजाला थोडंसं बांधून ठेवलं गेलंय. रणावरती अंकुश तो मात्र निर्माण केला जातोय. जाई टीमचा एक अप्रतिम खेळाडू, अष्टपैलू खेळाडू धनंजय नाईक. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये जरूर एक आयकॉन खेळाडूची त्याने मात्र भूमिका बऱ्याचदा बजावली, परंतु आज आपल्या गावासाठी एक अप्रतिम क्रिकेट खेळावं लागेल आणि समोर 50 धावसंख्येचा आकडा इथं पार करावा लागेल. बघूया पुढील बॉल, चौथा बॉल येतोय. यावेळेला सुंदर पद्धतीने फ्लिक केले ऑन साइडला. चेंडू मात्र मिड विकेट रिजन मध्ये चाललाय. धाव मिळते ती फक्त 1. शक्तीचा संचार पहिल्या षटकामध्ये सध्या तरी होत नाहीये, परंतु सिंगल आणि सिंगल वरतीच फलंदाजी या ठिकाणी केली जाते. पहिल्या 4 बॉलवरती धावा बनल्यात ना त्या फक्त 4. ओहो, काय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर भरपूर चांगल्या पद्धतीने चेंडू यावेळेला जरूर एक्स्ट्रा बाउन्स सहित निघून गेला आणि इथं मात्र वाईडचा इशारा आला, परंतु रेफर या ठिकाणी केलं जात आहे. तर फेर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं जरूर रिव्ह्यू ज्या पद्धतीने घेतला आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला गेलेला आहे. शेवटचा बॉल वेदांत, उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील बॉल तो देखील पुन्हा एकदा तीच लेंथ आणि तशाच पद्धतीने हा चेंडू मात्र एक्झिक्यूट केलाय, परंतु इथं थोडासा खाली राहिला चेंडू आणि म्हणूनच डॉट बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हे आपण पाहू शकतात की फक्त आणि फक्त 4 धावसंख्येचं ते मात्र हाताळलं गेलंय आणि धनंजय जयराज या दोन्ही फलंदाजांना सध्या थोडंसं रणामध्ये अंकुश निर्माण करत. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक पाटील. अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग मध्ये उतरला होता, परंतु
बॅटिंगमध्ये ते कार्य संपन्न करू दिले नव्हतं, परंतु गोलंदाजीमध्ये आता यावेळेला एक चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. प्रतीक पाटीलकडे जर आपण पाहिलं तर मग बऱ्याचदा मोठमोठ्या स्पर्धा ज्या प्रतीक पाटीलने आतापर्यंत जरूर खेळलेल्या आहेत, ज्यामध्ये ठाणा टीमचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. अगदी रायगड सारख्या जरूर विभागामधून जाऊन आपल्या जिल्ह्याचं नाव त्याने रोशन केलेलं आहे. अशा पद्धतीने तो मात्र एक सुंदर क्रिकेटपटू जरूर भिवंडी या विभागातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर लेंथ लाईन, अप्रतिम चेंडूची फेकी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 बॉल या ठिकाणी डॉट येत आहेत. आणि आज जर आपण पाहिले तर प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अगदी शहापूर विभागातून देखील या ठिकाणी आज मॅच बघण्याकरिता प्रेक्षक आलेत. ही जव्हार चषकाची मात्र ही चर्चा, आणि त्यामुळे यावेळेला जरूर हा क्रिकेट सध्या पुढे येताना पाहायला मिळतोय. मात्र याच दरम्यान एक साधा आणि सोपासा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय, आणि तो कुणाचा तर मग धनंजय या फलंदाजाचा. जास्तीत जास्त उंची मिळाली होती या चेंडूवरती. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण पाहिला, आणि अगदी आरामात कॅच घेण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी फसला. आणि इथं मग बॉलवरती एकच धाव ही सध्या आपल्याला पाहायला मिळते. जाई टीम अडचणीमध्ये आहे, कारण टेंभिवली टीमचा लाजवाब प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी लगातार व्हेरिएशन ते देखील प्रत्येक बॉलवरती दाखवले जाते. प्रतीक पाटील का म्हणून नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आज जव्हारच्या मैदानावरती येऊन जरूर अप्रतिम खेळ करतोय, आणि त्यामुळे प्रेक्षकांना देखील अशा मोठमोठ्या क्रिकेटपटूंना बघण्याची आणि प्रत्यक्ष त्यांचा खेळ हा अनुभवण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे ती जव्हार चषकाच्या माध्यमातून. या बॉलवरती एक चेकी सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. सुरेख षटक आतापर्यंत 5 बॉलवरती 2च धावा खर्च केल्यात, आणि त्यामुळे स्कोर कार्ड 6 या अंकावरती आहे. करंट रन रेट जर पाहिला तर फक्त 3.27 आहे. समोर तब्बल 50 धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्या 2 षटकामध्ये ते मात्र स्कोरबोर्ड फक्त 6 या अंकावरती आहे. त्यामुळे यावेळेला झाई टीमवरती प्रेशर. अगदी हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फूटवरून त्या ठिकाणी मात्र चेंडू रिलीज झालाय, आणि काय कम्मालीचा तो चेंडू आपण पाहिलाय. ओहो, सुरेख अप्रतिम सुपर प्रशंसकार्य गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. षटकाची समाप्ती 2 षटकांचा खेळ तो मात्र होतोय समाप्त. धावसंख्या जर पाहिल्या बारा चेंडूमध्ये बनवायच्या त्या 44 धावा. अगदी विकेट नाहीये, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत, परंतु प्रयत्नामध्ये बरंचसं स्ट्रगल ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज कुणाल यावेळेला बॉलिंग मार्कवरती येतोय. जव्हार चषक सीझन 1 मध्ये झाई टीमने क्वालिफाय केलं होतं 1 गाव 1 गटातून, मात्र आज या झाई टीमला भरपूर मोठा संघर्ष करावा लागतोय. बघूया 12 चेंडू 44 ची गरज आहे. मोठं टार्गेट, परंतु यावेळेला अनिश्चितता क्रिकेटमध्ये काम म्हटली गेले. इथूनही सामना बनू शकतो, इथूनही सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय. यावेळेला फटका सुंदर आहे, शॉट सिलेक्शन ते देखील चांगलं झालंय, परंतु इथं मिळते धावती फक्त 1. आता दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की सिंगल डबलनं काम बनणार नाहीये, तर मॅच जिंकायची असेल तर मग ते बिग हिट चौकार षटकारांची आताशबाजी ती आता मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर मग तशा पद्धतीने तुम्हाला गिअर चेंज करावे लागतील, आणि धावसंख्येमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने थोडंसं जरूर वेग धावसंख्येला द्यावा लागेल, तरच मॅच बनू शकते. पुढील बॉल यावेळेला उडवलाय, इथं मात्र जरूर क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. चुकी आता मात्र होत नाहीये. एका वेळेला आपण पाहिलं होतं याच खेळाडूकडून कॅच ड्रॉप होताना,
मात्र आता चुकी झाली नाहीये, सुंदर जाईल तो मात्र टिपलाय आणि धनंजय नाईक चा या ठिकाणी संपलाय खेळ. मध्ये यश प्राप्त झाले ते कुणाल या गोलंदाजाला. तर स्ट्रगल ते लगातार केले जात होते त्याच्याकडून. आता नवीन फलंदाज संकल्प मैदानात दाखल झालाय. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धाव. टेंबिवली टीम आपली इरादे स्पष्ट करते आणि एक सुंदर तो खेळ मात्र या ठिकाणी सुरू आहे. आणखीन एकदा बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि त्यानंतर अजून एका विकेटचं नुकसान पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल झालाय. या संतोषने पहिले षटक हे सुंदर पद्धतीने हँडल केले होतं. आता 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात, त्यामुळे तिसरी विकेट या ठिकाणी येईल का. ऑन हॅट्रिक वरती आपण या ठिकाणी पाहिलंय ते आता गोलंदाजाला, आणि ते जर का कार्य संपन्न झालंय तर मग सिद्दीकीबाई लेगितो केक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज. ओह, सुंदर लेंथ वरती, अगदी चांगल्या लेंथ वरती तो चेंडू यावेळेला रिलीज झालाय आणि 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव देऊन 2 विकेट त्या मात्र मिळवल्या गेल्या त्या कुणालने. आणि धावसंख्या जर पाहिल्या तर 7 धावा 2 गडी बाद. अगदी झाई टीम पूर्णपणे आता बॅकफुटला ती मात्र पाहायला मिळते. पूर्णपणे दबाव आता या सामन्यामध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. 8 बॉलचा खेळ तो मात्र शिल्लक आहे आणि 43 धावा. 8 बॉल 43 ची गरज. आता एकेरी दुहेरी धावसंख्येनं काम मात्र बनणार नाहीये. आणखीन एका विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय. यावेळेला जैर अंतिम बॉल या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये. लो स्कोरिंग आतापर्यंत या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिले. 7च धावा आहेत धावफलकावरती. नवीन येणारा फलंदाज प्रशांत, ज्यानं अंतिम षटक काय अफलातून हाताळलं होतं, तोच प्रशांत स्ट्राईक इन वरती. स्लोवर बॉल, स्लोवर वन चेंडू. अगदी या चेंडूकडे जर पाहिलं तर या अगोदर खूप वेगाने, परंतु हा बॉल या चेंडूमध्ये गती खूप कमी केली होती आणि त्यानंतर मग तो आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकामध्ये झाई टीमच्या माध्यमातून धावसंख्या बनल्या त्या फक्त 7 आणि विकेट पडल्या त्या 3. 6 बॉल विजयासाठी धावा पाहिजे त्या 43. मोनिश शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. अगदी 43 धावसंख्येचं टार्गेट आहे 6 बॉलमध्ये, त्यामुळे टार्गेट खूप मोठं झालंय. अगदी अवाक्या बाहेर ते टार्गेट पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या षटकामध्ये जरी आपण गेलो असलो तरी देखील फक्त औपचारिक क्रिकेट ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण 6 बॉल 43 धावसंख्या मुश्किल. लेफ्टम राऊंड विकेटनं पहिलाच बॉल या ठिकाणी येतोय. अगदी अशाने काम होणार नाहीये पूर्णपणे. आता संतोष मोहिते स्मृती 11 या टीमचा मात्र एक अप्रतिम हा परफॉर्मन्स पाहायला मिळतो आणि पूर्णपणे आता या मॅच वरती हावी होताना पाहायला मिळत आहे.
पुढील सामना तो देखील अप्रतिम आपण पाहणार आहोत. एका बाजूला जीवी स्पोर्ट महापोलीच्या विपक्ष योगेश 11 दिवेपाडा असा पुढील सामना आपण बघणार आहोत आणि तो सामना तोही अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू या ठिकाणी खेळला गेला, त्यानंतर विकेटचं नुकसान ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पूर्णपणे यावेळेला मॅच मात्र फसली आणि ज्या पद्धतीने जरूर हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवलाय. टेंबवली टीम जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. फक्त 8 वरती स्कोरबोर्ड आहे. यावेळेला या स्पर्धेतील सर्वात कमी धावा त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल ते मात्र आता उर्वरित आहेत. बोबा 11 जाईचा संघ आपण पाहिला तर अगदी एक खूप बलाढ्य संघ पाहायला मिळतोय, परंतु त्या टीमच्या विपक्ष एक चांगली खेळ केली जाते. हवेमध्ये चेंडू राहिला बऱ्याच काळापर्यंत, त्यानंतर हा बॉल मात्र जरूर निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी शेवटच्या षटकात मोनिश त्यानंही चांगलं जरूर गोलंदाजीचं ते प्रदर्शन दिलंय आणि अगदी यावेळेला एक धावसंख्या ती मात्र बनवली जाते. शेवटचा बॉल अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आता टेंबवली संघ म्हणजेच संतोष मोहिते स्मृती मोर्चा 11 असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस शेवटचा बॉल एक्झिक्यूट केला जातोय सरळ सीमारेषा पलीकडे.